वेलकम टू मिनर्व्हा अकॅडमी. आपण बघतोय पॉलिटीचे लेक्चर्स आणि त्यामध्ये आता हे आपण बघतोय ते म्हणजे लेक्चर नंबर 6 जे आहे संघराज्य. आता भाग 1 आहे जो आपल्या संविधानातला भाग आहे 1 आहे तो आहे संघराज्य आणि त्याचं क्षेत्र. आपण तोच बघणार आहे, संघराज्य आणि त्याचं क्षेत्रच बघणार आहोत. आणि आता या भागामध्ये एकूण फक्त 4 कलम आहेत, त्यामुळे आपण प्रत्येक कलम व्यवस्थित बघणार आहोत आणि त्यानुसार आपला मग हा सगळा अभ्यास होईल की संघराज्य आणि त्याचं क्षेत्र. आता त्याच्याशी संबंधित काही इतरही माहिती आहे, आपण ती पण बघणार आहे. पण आपण 4च कलम आहे तर ते आपण व्यवस्थित कलम बाय कलम बघणार आहोत. तर आता आपण सुरू करू ते म्हणजे कलम 1 पासून. आणि आपलं कलम 1 आहे की कलम 1 आहे आपलं इंडिया म्हणजे भारत हा राज्यांचा एक संघ असेल ज्यात राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि इतर मिळवलेला भूप्रदेश असेल, असं आपलं पहिलं वाक्य आहे. आता हे इंडिया म्हणजे भारत हे जे पहिलं जे वाक्य आहे आपलं, हे जर आपलं जास्त महत्त्वाचं आहे. जास्त का महत्त्वाचं आहे तर याने स्पष्ट होतं ते म्हणजे आपल्या देशाची नावं. आपल्या देशाला 2 नावं आहेत आणि ते कुठं आहेत तर ते इथं आहेत. मग आपल्या देशाचं नाव इंडिया आहे आणि भारत आहे. हे नावं कलम 1 मध्ये लिहिलेली आहेत. इंडिया आणि भारत ही 2 आपली अधिकृत नावं आहेत. आपल्याला 2 अधिकृत नावं आहेत. इंडिया एक पण आपलंच नाव आहे, भारत पण आपलंच नाव आहे. आता जे मराठी आपण बोलतो आपल्याला सवय असते की इंडिया म्हणजे इंग्लिशमध्ये आपल्याला ट्रान्सलेशन जरी करायला दिलं तरी आपण इंडियाला आपण भारत म्हणतो. तर इंडिया हे काय असं मराठी आणि इंग्लिश असं काय नाही आहे, म्हणजे भारत मराठी आणि इंडिया इंग्लिश असं काय नाही आहे. इंडिया पण आपलंच नाव आहे, भारत पण आपलंच नाव आहे आणि ते इथे लिहिलेलं आहे. आणि ही 2च नावं अधिकृत नावं आहेत आपली. तर इंडिया म्हणजे भारत. आता पुढं काय म्हटलंय तर हा राज्यांचा एक संघ असेल. इथं इंग्लिश वाक्य काय आहे तर युनियन ऑफ स्टेट्स आहे. तर हे आपल्याला काय सांगतं तर आपण कशी रचना आहोत आपली. तर आपली रचना कशी आहे तर आपण एक संघराज्य आहोत. आपला काय आहे तर राज्यांचा संघ आहे. म्हणजे आपण काय आहे तर आपण संघ आहे. कसला संघ आहे तर राज्यांचा, म्हणजे जो राज्यांपासून बनलेला. पण आपण काय आहोत तर आपण संघ आहोत. आता हे संघ आहोत म्हणजे आपण एक देश आहोत आणि देशामध्ये वेगळे वेगळे राज्य असतील असं आपलं कलम 1 सांगतं. म्हणजे आपली जी ओळख आहे ती काय आहे तर आपण देश आहोत आणि देशामध्ये मग राज्य असतील. म्हणजे महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, गुजरात असेल, तामिळनाडू असेल, जे कोणी इतर जे काय राज्य असतील ते असतील. पण आपली ओळख काय आहे तर आपण देश आहोत. मग हे आपला ओळख आहे आणि हे आपल्याला कलम 1 सांगतं की आपण काय आहे तर आपण युनियन आहोत. कशाचं युनियन आहोत? स्टेट्सचं, राज्यांचं मिळून बनलेला आहोत. पण आपण काय आहोत तर आपण अंतिमतः देश आहोत. तर हे आपलं कलम 1 सांगतं की आपण काय आहे तर देश आहोत, ज्यामध्ये काय काय तर आता राज्य आहेत, केंद्रशासित प्रदेश आहेत आणि इतर मिळवलेला भूभाग आहे, असं आपल्याला कलम 1 सांगतं. आता यामध्ये आता राज्य तर आपल्याला माहिती आहे, म्हणजे आपण महाराष्ट्रात राहतो तर महाराष्ट्र राज्य झालं. आता केंद्रशासित प्रदेश पण आपल्याला माहीत आहे, जिथं केंद्राचं शासन असतं म्हणून केंद्र शासित प्रदेश असतं. तर हे आपल्याला पण हे पण माहीत आहे, म्हणजे दिल्ली आहे, अंदमान निकोबार आहे, लक्षद्वीप आहे, असे केंद्रशासित प्रदेश आहेत हे पण आपल्याला माहीत आहे. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट तिथे म्हणजे इतर मिळवलेला भूभाग. आता हे इतर मिळवलेला भूभाग हे नेमकं म्हणायचं कारण काय आहे तर आपले जे संविधान बनण्याची प्रक्रिया झालेली आहे ती कधी झालेली आहे तर डिसेंबर, म्हणजे एक्झॅक्ट बघायला गेलं तर 9 डिसेंबर 1946 पासून 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत आपले संविधान बनण्याची प्रक्रिया झालेली आहे. 26 जानेवारी 1950ला ते लागू झालेलं आहे. आता तेव्हा हे इतर मिळवलेला भूभाग असं म्हणायचं कारण हे आहे की भारताचा बराच भूभाग होता जो तोपर्यंत स्वतंत्र झाला नव्हता. म्हणजे 15 ऑगस्ट 1947ला आपल्याला ब्रिटिशांपासूनच स्वातंत्र्य मिळालेलं आहे. पण तरीही फ्रेंच आणि पोर्तुगीजांचं पण भारतावरती राज्य होतं आणि त्यांच्यापासून स्वातंत्र्य मिळालं नव्हतं. त्यामुळं गोवा किंवा दमन आणि दीव किंवा पाँडिचेरी हे स्वतंत्र झाले नव्हते. आणि स्वतंत्र जरी झाले नसतील, पोर्तुगीजांचं जरी त्यांच्यावर किंवा फ्रेंचांचं राज्य असेल तरीही होते मात्र ते भारतीयच. त्यामुळं पुढं मागं ते मिळणार होते आपल्याला. त्यामुळं हे इतर मिळवलेल्या भूभागमध्ये ते प्रदेश अपेक्षित आहेत जे त्या काळापर्यंत म्हणजे आपलं संविधान बनण्यापर्यंत किंवा संविधान लागू होण्यापर्यंत आपल्याकडं आलेले नव्हते.
पण ते पुढं मागं येतीलच. आणि आता अजून एक गोष्ट ही पण असते की बऱ्याच देशांमध्ये बऱ्याच अशा काही घटना झालेल्या आहेत जिथे एखादा प्रदेश हा दुसऱ्या देशाला एखाद्या देशाने दिलेला असतो. जसं की आता लुसियाना होता, तो अमेरिकेला विकला होता, किंवा अलास्का पण अमेरिकेला विकलं होतं. आता हे जरा कमी होत असेल तरी हे होत नाही असं नाही आहे. तर तो पण प्रदेश, तसा पण प्रदेश आपल्याला भविष्यात कधीही मिळू शकतो. म्हणजे एक तर असा प्रदेश जो भारताचा आहेच आणि तो स्वतंत्र झालेला नाही आहे, म्हणजे पोर्तुगीजांकडून किंवा फ्रेंचांकडून तो संविधान लागू होईपर्यंत मिळालेला नाही आहे. म्हणजे गोवा, दमण दीव, पाँडिचेरी वगैरे असे प्रदेश हे तोपर्यंत मिळालेले नाहीत, पण ते मिळतीलच असा प्रदेश. किंवा जर समजा काही गोष्टी झाल्या आणि जेव्हा आपल्याला एखादा प्रदेश जो भारताचा नाही आहे पण नंतर भारताला मिळालेला असेल, तर असा प्रदेश तोही समावेश असेल या भारतामध्ये. मग हे त्यामुळे आपलं हे पहिलं जे कलम एक आहे आपल्याला हे सांगतं की इंडिया म्हणजे भारत हा एक राज्यांचा संघ असेल आणि त्यामध्ये राज्य असतील, केंद्रशासित प्रदेश असेल आणि इतर मिळवलेला भूभाग हे सगळं असेल, असं आपल्याला कलम 1 सांगतं. आता हे सगळं कुठं लिहिलेलं असेल तर हे सगळं परिशिष्ट 1 मध्ये लिहिलेलं असेल. म्हणजे आपलं कलम 1 काय सांगतं तर राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि इतर जे भूभाग आहे ह्या सगळ्यांची नोंदणी कुठं असेल तर ती असेल परिशिष्ट 1 मध्ये. आणि परिशिष्ट 1 मध्ये सगळ्याच्या नोंदी आहेत. म्हणजे भारतात किती राज्य आहेत, केंद्रशासित प्रदेश आहेत किंवा इतर जर समजा मिळवलेला भूभाग असेल तर त्याच्या सगळ्यांच्या नोंदी या झालेल्या आहेत. जेव्हा वेळोवेळी काही बदल होतात भारताच्या नकाशामध्ये म्हणजे जर समजा आता महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राची 2 राज्य झाली किंवा समजा कर्नाटकची झाली किंवा समजा गुजरातची झाली, तर हे बरेच वेळा झालेलं आहे. म्हणजे आता बिहारमधून झारखंड बाहेर आलेलं आहे तर तेव्हा, किंवा आता तेलंगणा आंध्र प्रदेशमधून बाहेर पडलं, तर मग हे जे काही नोंदणी असेल ही सगळी परिशिष्ट 1 मध्ये झालेली आहे. त्यामुळे आपल्या परिशिष्ट 1 मध्ये सगळ्या राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि इतर जो काही भूभाग असेल या सगळ्यांच्या नोंदी कुठं आहेत तर परिशिष्ट 1 मध्ये आहेत. आता हे आपल्या कलम 1 झालं. आपल्या कलम 1 महत्त्वाचं आहे कारण कलम 1 काय काय करतं तर आपल्याला आपल्या देशाचं नाव सांगतं की 2 अधिकृत नाव आहेत आपल्याला. इंडिया पण आपलंच नाव आहे आणि भारत पण आपलंच नाव आहेत आणि ही दोन्ही नावं अधिकृत आहेत. इंग्लिशमध्ये नाव, मराठीमध्ये नाव असं काय नाही येते. दुसरं हे की आपण काय आहोत तर राज्यांचा संघ आहे. राज्यांचा संघ म्हणजे काय, युनियन ऑफ स्टेट्स आहेत. म्हणजे काय तर आपण देश आहोत आणि देश हीच आपली ओळख आहे. अंतिमतः आपण देशच आहोत, पण या देशामध्ये काय असतील तर राज्य असतील. तर राज्य हे आपल्याकडे बनवता येतात. जर समजा एक राज्य आहे तर मागणी झाली तर 2 बनतात, 2 बनलेली पण आहेत. तेलंगणा बनलेला आहे, झारखंड बनलेला आहे, छत्तीसगड बनलेला आहे, बरेच राज्य बनलेली आहेत. तर ही बनतात, पण देश मात्र एक आपला राहणार आहे. त्यामुळे आपण काय आहोत तर आपण देश आहोत, आपण एक संघ आहोत. संघ कशापासून बनलेला आहे, जो राज्यांपासून बनलेला आहे. आणि त्यामध्ये आता काय काय असेल तर भारतामध्ये काय काय असेल तर भारतामध्ये असतील राज्य असतील, केंद्रशासित प्रदेश आहेत आणि इतर जो भूभाग मिळवलेला असेल तो पण असेल. आता हे म्हणण्याचं एक कारण हे पण आहे की संपूर्ण भारताला स्वातंत्र्य मिळालेलं नाही, इंग्रजांकडून मिळालेलं आहे. पण गोवा किंवा पाँडिचेरी असे जे फ्रेंच आणि पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेले प्रदेश होते ते आपलं संविधान लागू झालं तरीही ते स्वतंत्र झाले नव्हते. तर तो पण एक, मग इतर मिळवलेला भूभाग पण हे समावेश केलेला आहे. आणि ह्या सगळ्यांच्या नोंदी कुठं आहे तर परिशिष्ट 1 मध्ये त्या आहेत. आता हे झालं आपलं कलम 1. आता आपण बघू कलम 2. आता कलम 1 बघितल्यानंतर आपल्याला एक गोष्ट बघायची आहे, ते म्हणजे जेव्हा आपलं संविधान लागू झालेलं आहे किंवा जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे तेव्हाचा भाग, ज्यामध्ये आपले जे राज्य आहेत ते असे भाग ए, भाग बी, भाग सी आणि भाग डी यांमध्ये वर्गीकरण झालं होतं. यामध्ये आता प्रत्येक राज्यासाठी काही वेगळ्या वेगळ्या तरतुदी येतात. प्रत्येक राज्यासाठी म्हणजे प्रत्येक भागासाठी. म्हणजे भाग ए साठी काही वेगळ्या तरतुदी, भाग बी साठी वेगळ्या तरतुदी, भाग सी साठी वेगळ्या तरतुदी आणि भाग डी साठी वेगळ्या तरतुदी. आता यामध्ये कुठल्या भागामध्ये कुठले राज्य आहेत हे लक्षात ठेवण्याची इतकी गरज नाही आहे, पण आपल्याला हे माहीत असायला पाहिजे की भाग ए मध्ये काय होतं. तर भाग ए मध्ये असे प्रांत होते ज्या प्रांतांवरती ब्रिटिशांचा गव्हर्नर होता. तर यामध्ये आता हे बॉम्बे किंवा बंगाल हे आपल्याला इथं दिसतच आहे. मद्रास, बॉम्बे, बंगाल आणि मद्रास हे 3 इथं आपल्याला दिसत आहेत. सुरुवातीपासून इंग्रजांचे जे मुख्य कंट्रोल राहिलेलं आहे ते याच 3 प्रांतांवरती राहिलेलं आहे, बॉम्बे, बंगाल आणि मद्रास. त्यातूनच पुढं मग बनत बनत हे सगळे बनलेले आहेत. त्यामध्ये मग हे
आसाम, बिहार, त्यानंतर मध्य प्रदेश, ओरिसा, पंजाब आणि संयुक्त प्रांत हे असे प्रांत आहेत ज्या प्रांतांवरती ब्रिटिशांचा गव्हर्नर असेल. त्यामुळे हे पूर्णतः ब्रिटिशांच्याच ताब्यात असलेले ब्रिटिश गव्हर्नर असलेले भाग होते, ते म्हणजे भाग ए. त्यानंतर भाग बी होतं. भाग बी मध्ये काय होतं तर भाग बी ही संस्थान होती. त्यामुळं थेट ब्रिटिशांचं नियंत्रण नाही, पण थेट नाही असं होतं. प्रत्यक्ष नियंत्रण नसलं तरी अप्रत्यक्षपणे त्यांचंच होतं. मग यामध्ये काय होते तर संस्थान होती, पण ही संस्थान अशी होती ज्यामध्ये स्वतःचं विधिमंडळ होतं. आता हे विधिमंडळ म्हणजे आता आपले विधानसभा आहे त्या दर्जाचं आहे, पण ते एक्झॅक्टली तसं नाही. कारण विधानसभेसाठी आता थेट निवडणुका होतात. ह्या प्रत्येक संस्थानामध्ये काही निवडणुकांचं एवढं चांगलं प्रोव्हिजन नसायचं. त्यामुळं हे विधिमंडळं होती, पण हे काय होते संस्थानं होती. तर यामध्ये मग हे संस्थान होते. हैदराबाद यातलं प्रसिद्ध आहे, काश्मीर प्रसिद्ध आहे, हे पंजाब पेप्सू म्हणजे पतियाला आणि पूर्व पंजाब यांचं संस्थान होतं. म्हैसूर संस्थान होतं. आता म्हैसूरचा 1799ला टिपू सुलतानचा पराभव झाल्यानंतर जे टिपू सुलतान हैदर अलीच्या आधीचे जे रूलर होते तिथले, त्यांच्या ताब्यात पुन्हा वाडियार घराण्याच्या ताब्यात पुन्हा एक म्हैसूर संस्थान दिलेलं आहे. संपूर्ण नव्हतं दिलं, पण म्हैसूर संस्थान हे त्यांच्याकडे दिलेलं आहे. मग ते संस्थान हे या भाग बी मध्ये होतं. तर भाग बी मध्ये काय होतं तर संस्थानं होती, पण अशी संस्थानं ज्यांच्याकडे विधिमंडळ होतं. आता भाग सी मध्ये काय होतं तर भाग सी मध्ये होते ज्याला मुख्य आयुक्त प्रांत असं म्हणतात. म्हणजे आता हे काय होतं तर हे भाग ए सारखं याच्यावरती पण ब्रिटिशांचंच नियंत्रण असायचं, पण हे मात्र क्षेत्राने खूप लहान असायचे. त्यामुळे तिथे सगळीच्या सगळी ही जी गव्हर्नर व्यवस्था होती ती नसायची. त्यामुळे तिथे काय असायचा तर तिथं मुख्य आयुक्त असायचा. तर मुख्य आयुक्त प्रांत असे हे 10 प्रांत होते आणि हे खूप लहान एरिया असायचे. त्यामुळे इथं पूर्ण गव्हर्नर आणि तो प्रॉव्हिन्स किंवा प्रांत बनलेला नसायचा, पण इथं मुख्य आयुक्त असायचा. आता आपली जी संविधान सभा होती त्यामध्ये आपण हे बघितलेलं की लोकसंख्येच्या प्रमाणात आपल्या संविधान सभेमध्ये सदस्य निवडून जात होते. तर त्यामध्ये आता ह्या मुख्य आयुक्त प्रांतातून लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये 4 आणि फाळणीनंतर 3 जागा या मुख्य आयुक्त प्रांतासाठी होत्या. तर सुरुवातीच्या काळामध्ये ज्या 4 होत्या त्यामध्ये नंतर 1 कमी झालेली आहे फाळणीनंतर, तर ती बलुचिस्तान कमी झालेली आहे. मग त्यामुळं नंतरच्या काळामध्ये त्या 3 होत्या. तर त्या 3 कुठल्या होत्या तर त्या होत्या कुर्ग, दिल्ली आणि हे अजमेर. आपल्या संविधान सभेमध्ये या 3 प्रांतांचे प्रतिनिधी होते. अजमेर, कुर्ग आणि दिल्ली या प्रांतांचे प्रतिनिधी. म्हणजे आपल्या संविधान सभेमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात आता इथं प्रत्येकाला प्रतिनिधित्व मिळणं शक्य नव्हतं, कारण 10 लाख लोकसंख्येमागं एक प्रतिनिधी असं साधारण स्वरूप बनलं होतं. तर त्यामुळे सगळ्यांना मिळणार नव्हतं. तर त्यामध्ये हे 3घांना मिळालेलं आहे. म्हणजे हे काय झालं तर हे समूहांचं प्रतिनिधी करणारे होते. त्यामध्ये अजमेर, कुर्ग आणि दिल्ली यांच्यातून संविधान सभेवरती सदस्य निवडून गेले होते. तर हे भाग सी हे पण ब्रिटिशांच्याच नियंत्रणाखाली होते, पण ते आकाराने कमी असल्यामुळे तिथं गव्हर्नर नसायचा, तर कोण असायचा तर मुख्य आयुक्त असायचा. आणि त्यानंतर आता भाग डी मध्ये फक्त अंदमान निकोबारच होतं. तर आता जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे तेव्हा हे भाग ए, भाग बी, भाग सी आणि भाग डी असेच राज्य होते. आता यानंतर मात्र आपली ही रचना बदललेली आहे. ही रचना बदलायचं एक मुख्य कारण हे की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषावार प्रांतांची मागणी वाढीला लागली होती. त्यामुळं आता इथं हे जे भाग ए, बी, सी आणि डी आहे यापेक्षा जास्त लोकांच्या ज्या भाषेविषयीच्या अस्मिता होत्या त्या जागृत झाल्या होत्या. आणि त्यामुळं भाषानुसार प्रांतरचना असावी, भाषावार प्रांतरचना असावी अशी मागणी वाढीला लागली होती. त्यामुळे नंतरच्या काळामध्ये आपल्याला बनलेले कोण आहेत तर त्या बनलेले आहेत ते म्हणजे राज्य पुनर्रचना आयोग. आता भारत स्वतंत्र झाल्यानंतर पुढची जी मोठी गोष्ट झालेली आहे ती म्हणजे प्रांतांची रचना. आता भाषेनुसार प्रांतांची रचना करावी ही मागणी आपल्याकडे जोर धरू लागली होती. आता ही मागणी जोर धरू लागणं हे जरा थोडंसं नैसर्गिक आहे. म्हणजे युरोपमध्ये पण जे आताचे देश बनलेले आहेत ते पण अशा भाषेवरतीच बनलेले आहे. म्हणजे आता जर्मनी नावाचा देश नव्हता, पण जर्मन भाषिकांना एक आपला प्रांत असावा असं वाटायला लागलं होतं. त्यामुळे जर्मनीचं एकीकरण झालेलं आहे, बिस्मार्कने केलेलं आहे. किंवा त्यानंतर
इटालियन भाषा बोलणाऱ्यांचा पण त्यांना एक प्रांत पाहिजे होता. त्यामुळे इटलीची पण निर्मिती झालेली आहे. त्यामुळे भाषावार प्रांतरचना हे जगभरात झालेली आहे. भारतामध्ये पण ती झालेली आहे. भाषावार प्रांतरचनाची मागणी ही जरा थोडीशी नैसर्गिकच असते. तर ती भारत स्वतंत्र झाल्यावर पण भाषावार प्रांतरचना करावी याची मागणी जोर धरू लागली होती. आता त्यानुसार आपल्याला 3 समित्या बघायच्या आहेत. तर पहिली जी समिती आहे ती नेमली होती 1948 साली आणि त्याला म्हणतात SK धर समिती. जून 1948 मध्ये ही समिती बनली होती आणि 1948लाच त्यांनी यांचा अहवाल लिहिला होता. आता ही समिती कशासाठी बनली होती तर आपली जी प्रांतांची रचना आहे म्हणजे जे आपण आता बघितली हे ABCD ही काय तितकी चांगली नव्हती. त्यामुळे आता त्याला बदलण्याची गरज होती. तर मग हे प्रांतांची जी रचना आहे, आता प्रांतांची म्हणजे राज्यांची रचना, ही नेमके कुठल्या निकषावरती करावी आणि भाषा हा त्याचा निकष ठेवावा का यासाठी ही समिती नेमली होती. तर या समितीने भाषावार प्रांत रचना करण्यापेक्षा प्रशासनाच्या सोयीने आपलं प्रांतरचना करावी. त्यामुळे प्रशासन हा निकष ठेवावा अशी शिफारस दिली होती. आणि आता भाषावार प्रांतरचनेची मागणी एवढी जोरात असताना प्रशासनाच्या दृष्टीने सोयीची असलेली करा, भाषेच्या नको, हे काय बऱ्याच लोकांना आवडलं नव्हतं. त्यामुळे या समितीच्या विरोधात बरेच निदर्शनं किंवा निषेध झाला होता. आणि त्यानंतर मग एक समिती नेमली गेली ज्याला म्हणतात JVP समिती. आता हे JVP ही नावं आहेत. तर हे काँग्रेसचे 3 मोठे नेते होते तेव्हाचे. एक आहे J फॉर जवाहरलाल, V फॉर वल्लभभाई पटेल आणि P फॉर पट्टाभी सीतारामय्या. तर हे 3 काँग्रेसचे नेते, या तिघांची ही समिती होती. त्यामुळे त्यांच्या नावावरून JVP समिती असं म्हणतात. जवाहरलाल, वल्लभभाई, पट्टाभी. तर हे जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या यांची ही समिती आहे म्हणून JVP समिती म्हणतात. या समितीने पण जी भाषावार प्रांतरचना आहे ती अमान्य केलेली आहे आणि संरक्षण, आर्थिक भरभराट आणि एकात्मता यांच्यावरती भर देण्याची शिफारस केलेली आहे. त्यामुळे भाषावार प्रांतरचना यांनी पण अमान्य केलेली होती. यांनी अजून एक शिफारस ही केली होती की सध्या नवीन राज्य तयार करू नयेत. आणि हे शिफारस करण्याचं यांचं मुख्य कारण काय होतं तर भारताला नुकतंच स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि नुकतंच स्वातंत्र्य मिळाल्यामुळं बाकीच्या पण बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी करणं बाकी आहे. तर त्यामध्ये राज्य बनवण्यामध्ये लक्ष देण्यापेक्षा इतर ज्या महत्त्वाच्या किंवा मूलभूत गोष्टी आहेत त्यांच्यावरती भर द्यावा. त्यामुळं नवीन राज्य स्थापन करायला नको अशी पण यांनी एक शिफारस दिली होती. पण JVP समितीने पण भाषावार प्रांतरचना अमान्य केली होती. त्यांनी संरक्षण, आर्थिक भरभराट आणि एकात्मता यांच्यावरती जास्त भर दिला होता. पण आता पुढच्या काळामध्ये एक काँग्रेसचेच होते, त्यांचं नाव होतं पोट्टी श्रीरामुलू. यांनी स्वतंत्र तेलुगू भाषिकांसाठी राज्य बनावं यासाठी उपोषण सुरू केलं होतं आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू पण झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर मात्र खूप जास्त जोरात मागणी झाली. काही ठिकाणी दंगे पण झालेले आहेत. आणि त्यानंतर मात्र आंध्र प्रदेश हे भाषेवार राज्य बनवलं गेलं होतं. तेलुगू भाषिकांचं आंध्र प्रदेश हे भाषावार प्रांतरचनेमध्ये राज्य बनलेलं पहिलं राज्य आहे. आता आंध्र प्रदेश बनल्यानंतर म्हणजे एक राज्य बनल्यानंतर पुढं काही बाकीच्या पण राज्यांच्या ज्या अस्मिता आहेत त्या जाग्या होणार असतात. त्यामुळे आता बाकीच्या राज्यांनी पण ही आग्रही भूमिका घेतली होती की त्यांच्या भाषेचा पण स्वतंत्र राज्य व्हावं. आणि मग त्यासाठी पुढे एक आयोग नेमलेला आहे ज्याला म्हणतात फाजल अली आयोग. आता या फाजल अली आयोगामध्ये फाजल अली हे अध्यक्ष होते आणि त्यामध्ये KM पन्नेकर आणि हृदयनाथ कुंजरू हे 2 सदस्य पण होते. 1955 साली यांनी एक अहवाल दिलेला आहे. याच अहवालाच्या शिफारसीवरून पुढं राज्य पुनर्रचना कायदा 1956 बनलेला आहे. तर त्यामुळं या आयोगाच्या शिफारसी स्वीकारल्या गेल्या होत्या. आता 1955ला यांनी जे शिफारसी केल्या होत्या त्यामध्ये हे आपण जे आत्ता वर्गीकरण बघितलं की हे A राज्य, B प्रकारचे राज्य, C प्रकारचे राज्य आणि D प्रकारचे राज्य
यामध्ये एमध्ये कोण होतं, तर एमध्ये जिथं गव्हर्नर असेल असे, बीमध्ये संस्थानं जिथं विधिमंडळ असतील असे, सीमध्ये जिथं मुख्य आयुक्त असेल ते, आणि डीमध्ये फक्त आपण अंदमान निकोबार होतं हे बघितलं. ही जी राज्यांची विभागणी आहे ही रद्द करावी अशी शिफारस दिली होती. आणि 14 फक्त राज्य आणि केंद्रशासित प्रदेश हेच विभाजन असावं असं त्यांनी शिफारस दिली होती. त्यामुळं त्या समितीच्या शिफारसीवरून हे ABCD हे सगळं बंद केलेलं आहे आणि फक्त राज्य आणि केंद्रशासित प्रदेश एवढंच आपल्याकडं तयार झालेलं आहे. आता त्यानंतर म्हणजे हे जेव्हा कायदा हा लागू केला गेला, राज्य पुनर्रचना कायदा 1956, तेव्हा भारतामध्ये 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश तयार झालेले आहेत. म्हणजे 1956 साली हा जेव्हा कायदा लागू केला तेव्हा हे ABCD वर्गीकरण बंद केलं आणि राज्य आणि केंद्रशासित प्रदेश तयार केले गेले. त्यामध्ये 14 राज्य होती आणि 6 केंद्रशासित प्रदेश होते. तर हे 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश हे आता आपण बघू. तर आता ही यादी आहे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची. यामध्ये आता 14 राज्य दिसत आहेत आणि केंद्रशासित प्रदेश दिसत आहेत. तर यामध्ये आता आंध्र प्रदेश भाषावार प्रांत रचनेनुसार बनलेले हे पहिलं राज्य आहे. त्यानंतर आसाम. आता आसाम हे जर सोडलं तर ईशान्येकडचं दुसरं कुठलंही राज्य दिसत नाही. म्हणजे राज्यांमध्ये फक्त आसाम हेच, राज्यांच्या यादीमध्ये आसाम हेच फक्त ईशान्येकडचं राज्य आहे. त्यानंतर मणिपूर आणि त्रिपुरा हे केंद्रशासित प्रदेश आहेत, पण राज्यामध्ये ईशान्येकडचं फक्त एकच राज्य होतं ते म्हणजे आसाम. त्यानंतर आता बिहार आहे. आता बॉम्बे आहे. म्हणजे या यादीमध्ये महाराष्ट्र दिसत नाही आणि गुजरात पण दिसत नाही, तर बॉम्बे हे राज्य बनले होतं. आता हे याला म्हणतात महाद्वैभाषिक राज्य. आता महा का, तर मोठं होतं म्हणून, द्वैभाषिक म्हणजे 2 भाषा बोलणारं. म्हणजे भाषेवर प्रांतरचना बनली त्यानुसार भाषेनुसार राज्य बनलं, पण त्यामध्ये बॉम्बे राज्य मात्र द्वैभाषिक होतं, 2 भाषा बोलणार होतं. हे 2 भाषा कुठल्या होत्या, तर गुजराती आणि मराठी. त्यामुळे हे महाद्वैभाषिक राज्य होतं बॉम्बे. त्यामुळे या यादीमध्ये महाराष्ट्र पण नाही आणि गुजरात पण नाही. त्यानंतर आता जम्मू काश्मीर होतं, केरळ होतं, मध्य प्रदेश, मद्रास. आता इथं मद्रास हे शहराचं पण नाव होतं, पण आता याचं नाव यांनी तामिळनाडू केलेलं आहे. त्यानंतर आता म्हैसूर हे शहर पण आहे पण हे राज्य पण आहे आणि म्हैसूरचं नाव बदलून पुन्हा काय झालेलं आहे, कर्नाटक झालेलं आहे. त्यानंतर ओरिसा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल हे आपल्याला ओळखीचेच आहेत. पण हे ही काही वैशिष्ट्य होती की यामध्ये महाराष्ट्र नाही आणि गुजरात नाही आहे, तर महाद्वैभाषिक असं बॉम्बे हे राज्य आहे. त्यानंतर मद्रास जे शहराचं पण नाव होतं जुनं, चेन्नईचं जुनं नाव मद्रास आहे, पण तेच राज्याचं पण नाव होतं, मग ते त्यांनी बदलून तामिळनाडू केलेलं आहे. आणि म्हैसूरचं नाव बदलून कर्नाटक झालेलं आहे. आता हे 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश. आता जे आपले केंद्रशासित प्रदेश आहेत त्यामध्ये यातले काहीच आहेत. ते म्हणजे अंदमान निकोबार हा केंद्रशासित प्रदेश झाला, दिल्ली केंद्रशासित प्रदेश झाला, हिमाचल प्रदेश हे पण केंद्रशासित प्रदेश होतं जे आता राज्य आहे. त्यानंतर लॅकॅडिव्ह, मिनिकॉय आणि अमिनीदिवे बेटे यांचं नाव बदलून आता लक्षद्वीप झालेलं आहे. त्यामुळे हे लॅकॅडिव्ह, मिनिकॉय, अमिनीदिवे म्हणजे काय, आता हे लक्षद्वीप आहे. तर हे लक्षद्वीपचं जुनं नाव आहे. म्हणजे हे बेटांचा समूह आहे. यामध्ये हा लॅकॅडिव्ह बेटे आहेत, मिनिकॉय आणि अमिनीदिवे हा समूह आहेत, पण आता आपण फक्त याला लक्षद्वीप म्हणतो. त्यानंतर आता मणिपूर आणि त्रिपुरा, तर ईशान्येकडचे हे 2 केंद्रशासित प्रदेश होते. आता होते कारण आता ते राज्य आहेत. तर हे 1956ला जेव्हा राज्य पुनर्रचना कायदा लागू झाला तेव्हा आपल्याकडे हे 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश होते. आजचे आपले राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत ते यातूनच पुढं बनत आलेले आहेत. म्हणजे आता इथं काय झालेलं आहे, तर राज्यांचं विभाजन होऊन दुसरं राज्य झालेलं आहे. एकतर हे झालेलं आहे किंवा केंद्रशासित प्रदेशापैकी कोणाला तरी राज्याचा दर्जा मिळालेला आहे. म्हणजे आता हे हिमाचल प्रदेशला राज्याचा दर्जा मिळालेला आहे, मणिपूरला पण राज्याचा दर्जा मिळालेला आहे, त्रिपुराला पण राज्याचा दर्जा मिळालेला
आहे. त्यानंतर आता हे जेव्हा 1956ला राज्य पुनर्रचना कायदा लागू झाला तेव्हा काही प्रदेश होते जे भारताच्या ताब्यात नंतर आलेले आहेत, जसं की गोवा आला होता, त्यानंतर दमण आणि दीव आला होता. तर अशा वेळी हे गोवा किंवा दमण दीव हे पण केंद्रशासित प्रदेश केले गेले होते. गोवा सुरुवातीला केंद्रशासित प्रदेश होता, दमण दीव पण केंद्रशासित प्रदेश होता, पॉंडिचेरी पण केंद्रशासित प्रदेश होता, तो अजूनही केंद्रशासितच आहे. पण असे जे काही समजा नंतर काही भाग आलेले आहेत हे केंद्रशासित प्रदेश बनवलेले आहेत. पण आजची जी व्यवस्था चालू आहे आपली राज्य आणि केंद्रशासित प्रदेश ती 1956 पासून असलेलीच आहे. फक्त याच्या संख्येमध्ये बदल केलेला आहे. राज्यांची संख्या वाढलेली आहे कारण एका राज्यापासून 2 राज्य झालेली आहेत. आंध्र प्रदेशपासून तेलंगणा झालेला आहे किंवा इथं बिहारपासून झारखंड झालेला आहे. असं काही बदल झालेले आहेत. आणि केंद्रशासित प्रदेशापैकी काही केंद्रशासित प्रदेशांना राज्याचा दर्जा मिळालेला आहे. आणि नवीन जर समजा भाग आलेला आहे तर तो केंद्रशासित प्रदेश झालेला आहे. आता गोवा हा सुरुवातीला केंद्रशासित प्रदेश होता, त्याच्यानंतर तो पूर्ण राज्य पण बनलेला आहे. पण ही जी आपली आत्ताची जी रचना आहे ती यातूनच आलेली आहे. तर हे 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश हे राज्य पुनर्रचना कायदा 1956 लागू झाल्यानंतर झालेली आहेत. आता आपल्याला टोटल 4 कलम बघायचे होते. त्यातलं आपण बघितलं कलम 1 आणि त्यानंतर आपण हे बघितलं की आपलं जे वर्गीकरण होतं ते ABCD होतं. त्यानंतर राज्य पुनर्रचना कायद्यानंतर मात्र हे ABCD बंद झालेलं आहे आणि राज्य आणि केंद्रशासित प्रदेश हे झालेलं आहे. आता आपल्याला टोटल 4 कलम बघायची आहेत. त्यातलं आपण कलम 1 बघितलं. आता बघू कलम 2. आता कलम 2 काय सांगतं आपल्याला, तर भारतामध्ये नवीन प्रदेशाचा समावेश करण्याचे अधिकार संसदेला आहेत. आता हे जर पुन्हा नीट वाचलं तर हे काय सांगतंय, तर भारतामध्ये नवीन प्रदेश म्हणजे नवीन प्रदेशाचा समावेश भारतामध्ये करायचा आहे. नवीन प्रदेश म्हणजे असा प्रदेश जो भारताचा भाग नाही आहे. म्हणजे जर समजा आपण एक हायपोथेटिकली असं गृहीत धरू की जर समजा उद्या कुठल्या तरी समजा श्रीलंका किंवा श्रीलंकेचा बेट कुठलं तरी भारतामध्ये नाही आहे, आत्ताच्या मोमेंटला ते भारतामध्ये नाही आहे, पण जर भारतामध्ये त्याचा समावेश करायचा झाला म्हणजे आपल्या देशाचं नवीन राज्य बनवायचं झालं, समजा श्रीलंकेला नवीन राज्य बनवायचं झालं, आता असं तर शक्य नाही म्हणा, श्रीलंका एक वेगळा देश आहे, पण जर समजा असा विचार केला की जर समजा श्रीलंका आता उद्या भारताचं नवीन राज्य बनवायचं आहे तर ते करता येईल का, आणि ते जर करायचं असेल तर ते कोण करू शकतं. तर इथं असं स्पष्ट सांगितलेलं आहे की असा जर भारताचा नवीन प्रदेशाचा समावेश करायचा असेल तर त्याचे अधिकार संसदेला आहेत. म्हणजे जर उद्या श्रीलंकेचा समावेश भारतात करायचा झाला तर त्याचे अधिकार कोणाला आहेत, तर संसदेला आहेत. म्हणजे जर समजा उद्या श्रीलंका भारतात आणायची असेल आणि भारताचं राज्य बनवायचं असेल किंवा केंद्रशासित प्रदेश बनवायचा असेल, काही बनवायचं असेल, तरीही त्याचे अधिकार संसदेला आहेत. हे कलम 2 सांगतं. आता कलम 2 हे कशाविषयी आहे, तर नवीन प्रदेश म्हणजे असा प्रदेश जो भारताचा भाग नाही आहे त्याला भारतात आणायचं असेल तर त्याला हे कलम 2 लागू होतं. इथं स्पष्ट काय लिहिले, नवीन प्रदेश. म्हणजे जर समजा एखादा प्रदेश जो भारतात आहे, ऑलरेडी भारतात आहे, तर त्याला कलम 2 लागणार आहे का, तर त्याला कलम 2 लागणार नाही. इथं स्पष्टपणे लिहिलेलं आहे नवीन प्रदेश. म्हणजे समजा महाराष्ट्र हे आधीपासून भारतात आहेच, तर तो भारतासाठी नवीन प्रदेश आहे का तो, तर नवीन प्रदेश नाही आहे तो, त्यामुळं महाराष्ट्राला कलम 2 लागणार नाही. पण जर समजा आपण उद्या एखादं बेट विकत घ्यायचं झालं किंवा एखादा समजा भाग एखादं शेजारी कुठल्या तरी राज्याचा किंवा शेजारी नसेल तरी कुठल्याही दुसऱ्या देशाचं राज्य वगैरे विकत घ्यायचं झालं तर त्याचा समावेश भारतात करायचा असेल तर तेव्हा मात्र कलम 2 लागेल. म्हणजे कलम 2 कधी लागेल, तर असा प्रदेश जो भारताचा भाग नाही आहे त्या प्रदेशासाठी कलम 2 लागतं. आणि त्या कलमाचा वापर करून म्हणजे कलम 2चा वापर करून आपण त्या प्रदेशाला भारतात समावेश करू शकतो. आता ही एक यादी आहे जी भारताचं संविधान बनल्यानंतर म्हणजे 26 जानेवारी 1950 नंतर भारतामध्ये समावेश करण्यात आलेले प्रदेश आहे ते, ज्यामध्ये आता
पॉंडिचेरी आपण हे बघितलं की 15 ऑगस्ट 1947ला आपल्याला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळालेलं आहे, पण तरीही फ्रेंच आणि पोर्तुगीजांकडून मात्र स्वातंत्र्य मिळालं नव्हतं, तर ते नंतरच्या काळात मिळालेलं आहे. आता हे पॉंडिचेरी आहे, हे पॉंडिचेरी 1954ला भारताच्या ताब्यात आलेलं आहे फ्रेंचांकडून. तर फ्रान्सकडून 1954ला हे भारतात आलेलं आहे. म्हणजे आपल्या कलम 1 मध्ये जे सांगितलेलं आहे की इतर मिळालेले भूभाग, तर हे इतर मिळालेले भूभाग आहेत. मग हे भारताचा भाग कसं बनले, तर कलम 2ने बनले. कलम 2 आपल्या संसदेला अधिकार देतं की नवीन भाग भारतात आणायचा असेल तर तो आणता येतो. मग तसा हे कलम 2चा वापर करून हे सगळे भाग भारतात आलेले आहेत. तर पॉंडिचेरी हा 1954ला भारतात आलेला आहे फ्रेंचांच्या ताब्यातून. त्यानंतर दादरा आणि नगर हवेली हे 1954ला भारताच्या ताब्यात आलेले आहेत पोर्तुगीजांकडून. आता हे केंद्रशासित प्रदेश आहेत. त्यानंतर तिसरं गोवा हे 1961ला भारताच्या ताब्यात आलेलं आहे. यासाठी मोठा संघर्ष करावा लागला होता. तर हे पोर्तुगीजांच्या ताब्यात होतं. तेव्हा पोर्तुगीजने भरपूर विरोध पण केला होता आणि युनायटेड नेशन्स जे संयुक्त राष्ट्र आहे त्याच्यामध्ये भरपूर लॉबिंग पण केली होती आणि मोठीच्या मोठी कारवाई करावी लागली होती भारताला. तर गोवा हे 1961ला भारताच्या ताब्यात आलेलं आहे पोर्तुगीजांकडून. आणि दमण दीव हे पण भारताच्या ताब्यात पोर्तुगीजांकडूनच आलेलं आहे 1961ला. आता हे जे आहे हे परकीय युरोपीय सत्तामधून आपल्याकडे आलेलं आहे. तर हे कलम 2चा वापर करून, कलम 2ने जो संसदेला अधिकार दिलेला आहे की नवीन भूप्रदेशाचा समावेश भारतात करायचा असेल तर संसद ते करू शकते. तर त्यानुसार हे भारतात आलेले आहेत. आता सिक्कीम भारतात आलेलं आहे 1975 साली आणि हे चोग्याल हे एक राजघराणं होतं. या राजघराण्याला हटवून नंतर भारतामध्ये हे ॲक्च्युली मतदान घेऊन आलेलं आहे, ज्याला प्लेबिसाइट म्हणतात. तर हे लोकांना विचारून की त्यांना भारतात यायचं आहे का यासाठी मतदान घेतलं होतं आणि त्यानंतर बहुसंख्य लोकांनी भारतात समावेश होण्याची इच्छा आहे असं मतदान केल्यानंतर इंदिरा गांधी सरकारने हे सिक्कीम भारताचं राज्य बनवलेलं आहे आणि तिथल्या राजघराण्याला नंतर राजघराणे पदावरून हटवलेलं आहे. म्हणजे तिथली राजेशाही संपवलेली आहे आणि त्यानंतर भारताचं सिक्कीम हे राज्य बनलेलं आहे. तर हे बनलेलं आहे 1975ला. म्हणजे हे पण भारताचा आधी. आता हे सिक्कीमचा जरा थोडीशी वेगळी स्टोरी आहे की सिक्कीमला भारताला सुरुवातीने सहराज्याचा दर्जा दिला होता. सिक्कीमचं संरक्षण वगैरे हे सगळं भारत करत होतं, पण नंतरच्या काळामध्ये सिक्कीमला लोकांच्याच तिथल्या इच्छेवरून भारताने समावेश करून घेतलेला आहे. लोकांची इच्छा कशावरून, तर हे मतदान घेतलं होतं, त्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी भारतात समावेश होण्याची इच्छा आहे असं मतदानाने सांगितलं होतं. त्यामुळे हे सिक्कीम भारतात आलेलं आहे. तर आता हे भूप्रदेश असे आहेत जे कलम 2ने संसदेने आपल्या भारतामध्ये समावेश करून घेतलेला आहे, जे आधी भारतामध्ये नव्हते. यातला कुठलाही भूप्रदेश हा भारतामध्ये नव्हता. म्हणजे भारताचेच होते पण याच्यावरती दुसऱ्या कोणाचं तरी राज्य झालं होतं. तर हे कलम 2 सांगतं. कलम 2 काय सांगतं, तर असा प्रदेश जो भारताचा नाही त्याला जर भारतात आणायचं असेल तर कलम 2ने आणता येईल. म्हणजे श्रीलंका हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, श्रीलंका नवीन त्यांचा एक वेगळा देश आहे, सार्वभौम देश आहे, संयुक्त राष्ट्रांचा सदस्य आहे. पण हायपोथेटिकली आपण अशी कल्पना करू शकतो की जर समजा उद्या श्रीलंकेला भारताचं राज्य बनवायचं झालं किंवा भारतात आणायचं झालं, केंद्रशासित प्रदेश राज्य काहीतरी बनवू आपण, तर ते कशाच्या जोरावर करता येईल, तर ते कलम 2च्या जोरावर करता येईल. म्हणजे असा प्रदेश जो भारताचा भाग नाही तो जर भारतात आणायचा असेल तर त्यासाठी हे कलम 2 वापरलं जातं. कलम 2 संसदेला अधिकार देतं नवीन भूप्रदेशाचा समावेश भारतामध्ये करण्यासाठीचा अधिकार हा संसदेला कलम 2ने दिलेला आहे. आता कलम 2 आपण बघितलं. लक्षात हे ठेवायचं आहे की कलम 2 हे नवीन प्रदेशासाठी आहे, जुन्या प्रदेशासाठी नाही. म्हणजे जो प्रदेश ऑलरेडी भारताचा भाग आहे, म्हणजे महाराष्ट्र भाग आहे भारताचा, तर महाराष्ट्रासाठी कलम 2 लागणार नाही.
श्रीलंकेला भारतात आणायचं झालं तर कलम 2 लागेल. तर आता हे झालं आपलं कलम 2. आपल्याला टोटल 4 कलम बघायचे आहेत. तर आता आपण बघू त्यातलं पुढचं कलम 3. तर आता कलम 3 कशाच्या बाबतीत आहे, तर कलम 3 हा अशा प्रदेशांच्या बाबतीत आहे जे ऑलरेडी भारतात आहेत. ज्याला काय म्हणतो आपण विद्यमान राज्य, म्हणजे जे ऑलरेडी भारतात आहेत अशा राज्यांच्या बाबतीत किंवा केंद्रशासित प्रदेशांच्या बाबतीत कलम 3 लागतं. कलम 2 कोणासाठी लागतं, जे भारताचा भाग नाही. म्हणजे श्रीलंका भारताचा भाग आहे का, नाही. मग जर भारतात आणायचं झालं तर कलम 2 लागेल. पण आता समजा महाराष्ट्र भारताचा भाग आहे, ऑलरेडी भाग आहे, म्हणजे ते विद्यमान राज्य आहे. विद्यमान राज्याला मग कलम 3 लागेल. मग कलम 3 कोणासाठी लागतं, तर कलम 3 हे ऑलरेडी भारतात असलेल्या प्रदेशासाठी लागतं. भारतात असलेलं राज्य किंवा भारतात असलेल्या केंद्रशासित प्रदेशाला ते लागतं. तर हा कलम 2 आणि कलम 3 मध्ये एक मूलभूत फरक आहे की कलम 2 हा भारताच्या नसलेल्या प्रदेशासाठी लागतं. जर आणायचा असेल भारताचा नसलेला प्रदेश तर कलम 2 लागेल. जर समजा एखादा प्रदेश ऑलरेडी भारताचा भाग आहे तर त्याला कलम 3च लागेल. तर आता कलम 3 अधिकार देतं. कोणाला देतं, संसदेला देतं. कशाचे अधिकार देतं, तर राज्यांच्या सीमा बदलणे, राज्यांच्या नावात बदल करणे, राज्यांचे तुकडे पाडून नवीन राज्य बनवणे, अनेक राज्यांचे मिळून एक राज्य करणे. आता हे आपण एक एक बघू की राज्यांच्या सीमा बदलणं म्हणजे काय आहे. तर आता राज्यांना सीमा आहे. समजा आता महाराष्ट्र आणि कर्नाटकची सीमा आहे, तर त्यानुसार आपण ठरवतो की हा भाग महाराष्ट्राचा आहे का कर्नाटकचा आहे. पण जर सीमा बदलायची झाली म्हणजे काय होईल, तर आता बेळगाववरून नेहमी वाद चालू असतो की मराठी भाषिक आहे बेळगावांतरी कर्नाटकच्या ताब्यात गेलेलं आहे. जर समजा उद्या हे बेळगाव महाराष्ट्रात आणायचं झालं तर त्याचे अधिकार कोणाला आहेत, तर त्याचे अधिकार हे संसदेला आहेत. कशावरून, तर सीमा बदलण्याचा, राज्यांच्या सीमा बदलण्याचा अधिकार कोणाकडे आहे, संसदेला आहे. म्हणजे जर उद्या बेळगावला महाराष्ट्रात आणायचं झालं तर ते कोण आणेल, तर ते संसद आणू शकते. तर सीमा बदलणे म्हणजे हे की एखाद्या राज्याचा प्रदेश दुसऱ्या राज्याला देणं किंवा त्यामध्ये बदल करणं काही. दुसरं हे की राज्यांच्या नावात बदल करणे. आता नावात बदलांची आपण उदाहरणं बघितली की मद्रासचं नाव तामिळनाडू केलेलं आहे त्यांनी, मैसूरचं नाव त्यांनी कर्नाटक केलेलं आहे. तर अजून काही नावं बदललेली आहेत. जर राज्याचं नाव बदलायचं झालं तर ते कोण करू शकतं, तर ते पण संसद करू शकते. कशाच्या जोरावर, कलम 3च्या जोरावर. त्यानंतर आता समजा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र खूप मोठा आहे असं जर वाटलं आणि महाराष्ट्राचे 3 राज्य केले पाहिजेत, म्हणजे छोटे 3 राज्य केले पाहिजेत असं जर समजा वाटलं तर ते करू शकते का संसद, तर ते करू शकते. आणि याच्या आधी बऱ्याच वेळा केलेलं आहे. तेलंगणा वेगळं झालं आंध्र प्रदेशातून, बिहारमधून झारखंड, किंवा बरेच उदाहरणं आहेत असे. तर हे जे एका राज्याचे 2 राज्य करणे किंवा 3 राज्य करणे किंवा 4 राज्य करणे हे असं काहीही करता येतं. किंवा जर समजा उद्या वाटलं की महाराष्ट्र आणि गोवा यांचं मिळून एकच राज्य करूया तर तेही करता येतं. त्यामुळं ते संसदेला करता येतच. त्यामुळं भारताची संसद भारताचं समजा जी राज्यांची व्यवस्था आहे ती हवी तशी बदलू शकते. तर राज्यांचे तुकडे पाडून नवीन राज्य निर्माण करायचं असू दे किंवा अनेक राज्यांचं मिळून एक राज्य निर्माण करायचं असू दे, किंवा समजा आता उद्या वाटलं की महाराष्ट्र आणि कर्नाटक यांचा वाद चालू आहे, मग आता बेळगावला केंद्रशासित प्रदेश करू, तर करता येतं संसदेत. किंवा 2-4 जिल्हे समजा महाराष्ट्राचे आणि 2-4 जिल्हे कर्नाटकचे घेऊन एक नवीन राज्य निर्माण करू, तर तेही करता येतं. त्यामुळे हे जे राज्यांच्या बाबतीतले सगळे बदल करण्याचा अधिकार कोणाला मिळतो, संसदेला मिळतो. त्यामुळं आपण जे कलम 1 मध्ये बघितलं की हा काय आपण आहेत, तर राज्यांचा संघ आहे आपण. तर राज्यांचा संघ म्हणजे काय, तर आपण एक देश आहोत, पण एक संघ आहोत ज्यामध्ये राज्य असतील. तर त्यामुळं राज्य परमनंट नाही आहेत, देश परमनंट आहे आपला. राज्य उद्या बदलतील, राज्य वेगळे वेगळे बनतील, पण देश आपला कायम राहणार आहे. तर राज्यांच्या बाबतीत हे सगळे जे बदल आहेत, राज्याचं नाव बदलणं, थोडा प्रदेशाचा त्याला देणं, किंवा 2 राज्यांचं एक राज्य करणं, एकाचे 2 करणं, किंवा अर्धा याचं वगैरे, असे जे काही बदल असतील ते सगळे संसदेला करता येतात. आता यामध्ये एक गोष्ट काय आहे, तर जर समजा आपण राज्याचं नाव बदललं, जर समजा आता मैसूरचं नाव बदलून कर्नाटक केलेलं आहे, पण आता परिशिष्ट 1 मध्ये
आपण हे बघितलं की सगळ्या राज्याच्या नोंदणी आहेत. त्यामध्ये आता कर्नाटक आहे. आता तिथं कर्नाटकचं म्हैसूर करायचं आहे म्हणजे घटनेत दुरुस्ती होते. किंवा जर समजा उद्या कर्नाटकमधून वेगळं काहीतरी वेगळं नवीन राज्य काढायचं आहे, तर जर समजा ते केलं तर आता मग परत परिशिष्ट 1मध्ये पण बदल होईल आणि परिशिष्ट 4मध्ये पण बदल होईल. परिशिष्ट 4 कशाविषयी आहे तर कर्नाटकमधून, आता जर समजा आपण कर्नाटकचं उदाहरण घेतले तर कर्नाटकमधून जर 2 राज्य सेपरेट झाली तर आता कर्नाटकमधले जे काय समजा राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व आहे ते आता हे विभाग होऊन होईल. म्हणजे थोडंसं कर्नाटकला राहील आणि थोडंसं जे नवीन राज्य झाले त्यांना राहील. मग त्यामुळं हे परिशिष्ट 4मध्ये पण बदल होईल. तर आता हे काय आहे तर हे आहे की हे घटना दुरुस्ती मानली जाणार नाही. पण हे आपण आता बघू. आपण फक्त इथं आपण हे बघत आहोत की भारतात असलेल्या राज्यांच्या बाबतीत बदल करायला घटना दुरुस्ती करावी लागत नाही. तर आपण फक्त सध्यापुरतं एवढंच लक्षात ठेवूया की जर समजा असे काही बदल करायचे झाले, राज्याच्या नावात बदल करायचा आहे, थोडासा प्रदेश महाराष्ट्राचा काढून कर्नाटकचा काढून वेगळंच राज्य करायचं आहे, किंवा समजा बेळगावला केंद्रशासित प्रदेश करायचा आहे, तर त्या बाबतीत काय घटना दुरुस्ती करावी लागत नाही. हे आता आपण लक्षात ठेवूया फक्त एवढंच. आणि आता आपण हे म्हटलं की जर समजा आता कर्नाटकचे हे 2 राज्य करायची झाली तर ह्याची प्रक्रिया नेमकी कशी होते. म्हणजे जर समजा उद्या महाराष्ट्रातून विदर्भाची एक मागणी होते, बऱ्याच वेळा ती होते, तर मग जर समजा हे करायची झाली तर यासाठी कुठली प्रक्रिया फॉलो केली जाईल. किंवा जेव्हा कुठल्याही बाबतीत जेव्हा 2 राज्य निर्माण होतील किंवा एका राज्यामधून दुसरं राज्य बाहेर काढलं जाईल किंवा जे काय होईल तेव्हा प्रक्रिया काय फॉलो होईल. तर जर समजा आता आपण हे कर्नाटकचंच उदाहरण कंटिन्यू करू की आता एक कर्नाटक आहे आणि त्यातून एक वेगळं राज्य बाहेर काढायचं आहे. तर आता त्याची प्रक्रिया कशी होईल तर पहिलं तर ते विधेयक मांडायला लागेल. ते विधेयक कुठं मांडता येईल तर संसदेत मांडता येईल. मग संसदेत कुठं मांडता येईल तर लोकसभेतही मांडता येईल किंवा राज्यसभेतही मांडता येईल. पण ते विधेयक मांडण्याआधी राष्ट्रपतींची परवानगी घ्यावी लागते. म्हणजे आता ते कर्नाटकमधून दुसरं राज्य काढायचं झालं तर काय करावं लागेल तर पहिल्यांदा राष्ट्रपतींकडे जावं लागेल. राष्ट्रपतींच्या परवानगीने खासदारांना कुठल्याही ते विधेयक संसदेमध्ये मांडता येईल. आता संसदेला ते विधेयक मांडलं त्यानंतर आता पुढची प्रक्रिया काय आहे तर ज्या राज्यांमध्ये बदल होणार आहेत त्या राज्याचं मत मागवलं जातं. आता इथं शब्द काय मत आहे. म्हणजे जर समजा कर्नाटकमधून हे दुसरं राज्य काढायचं झालं तर कर्नाटकला मत मागवलं जाईल. कर्नाटकला म्हणजे कर्नाटकच्या विधानमंडळाला म्हणजे विधानसभेला त्यांचं मत मागवलं जाईल की बाबा आम्ही असं 2 राज्य करायचा प्रस्ताव आहे तर त्यावर तुमचं मत कळवा. आता हे जे मत आहे हे संसदेवर बंधनकारक असणार नाही. एक गोष्ट लॉजिकली लक्षात ही ठेवायची आहे आणि ही संपूर्ण पॉलिटीसाठी लक्षात ठेवायची आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये जे हायर अथॉरिटी असेल, उच्च अधिकारी असतील, त्यांच्यावरती लोअर अथॉरिटीचं कोणतंही म्हणणं बंधनकारक असणार नाही आहे. त्यामुळं म्हणजे आता इथं सर्वोच्च न्यायालय आहे आणि उच्च न्यायालय, तर उच्च न्यायालयाचं म्हणणं सर्वोच्च न्यायालयावरती बंधनकारक असणार नाही आहे. लोअर अथॉरिटीचं म्हणणं हायर अथॉरिटीवरती बंधनकारक असणार नाही आहे. तसं विधानसभांचे म्हणणे हे संसदेवर बंधनकारक असणार नाहीत. किंवा राज्यपालाचं म्हणणं हे राष्ट्रपतीवरती बंधनकारक असणार नाही आहे. किंवा राज्य सरकारचं म्हणणं केंद्र सरकारवरती बंधनकारक असणार नाही आहे. ही गोष्ट लॉजिकली लक्षात ठेवायची आहे. तर ज्या राज्यांमध्ये बदल होतो त्या राज्याचं मत मागवलं जाते पण त्या मतावरती काहीही महत्त्वाचं नाही आहे. म्हणजे ते फक्त मत आहे. जर समजा कर्नाटकने असं कळवलं की 2 राज्य करू नयेत पण तरी संसदेला वाटलं की नाही 2 राज्य करायचेच आहेत तर ते 2 राज्य केले जातील. कर्नाटकने त्याला नकार दिला तरीही 2 राज्य होतील. त्यामुळं हे काय आहे तर हे मत आहे, त्यावरती बंधनकारक नाही आहे संसदेवरती. आता मत आलं संसदेमध्ये, मत आलं तरीही संसदेला ते बंधनकारक नाही.
मग हे जे विधेयक मांडलं होतं त्यावरती नंतर हे मतदान केलं जाईल आणि मतदानानंतर बहुमताने, बहुमत म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त, जितके समजा त्या दिवशी जितके खासदार मतदान करतील त्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त मतदानाने जर ते मंजूर झालं तर त्या परिस्थितीमध्ये कर्नाटकमधून दुसरं राज्य बाहेर काढलं जाईल. तर हे प्रक्रिया आहे. म्हणजे प्रक्रिया काय काय आहे तर पहिल्यांदा राष्ट्रपतींची परवानगी घ्यायची, त्यानंतर संसदेमध्ये विधेयक मांडायचं, राज्याचं मत घेतलं जाईल पण ते बंधनकारक असणार नाही, त्यानंतर संसद त्याच्यावरती मतदान करेल, जर बहुमताने ते स्वीकारलं तर त्यावेळी 2 राज्य बनतील, जर नाकारलं तर हे 2 राज्य बनणार नाहीत. तर ही आपली प्रक्रिया आहे की जर समजा आता नवीन राज्य बनवायचं झालं तर ही प्रक्रिया फॉलो केली जाते. म्हणजे आता तेलंगणा बनवलं तर ही प्रक्रिया फॉलो केलेली आहे, प्रत्येक वेळी ही प्रक्रिया फॉलो केली जाते जर नवीन राज्य बनवायचं असेल तर. आता आपण हे म्हटलं की राज्याच्या बाबतीत हे बदल करता येतात, म्हणजे नवीन राज्य बनवायचं असेल तर ही प्रक्रिया आहे. आता आपण हे बघितलं होतं की राज्य पुनर्रचना कायदा 1956 नंतर 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश बनले होते, पण आज तेवढे नाही आहेत. तर आता आपण हे बघू की त्यानंतर जे पुढचे राज्य बनलेले आहेत ते साधारण कशी कशी बनले, आपण त्याचा एक थोडक्यात रिव्ह्यू घेऊ. तर आता 1956ला आपले 14 राज्य बनलेले आहेत. त्यानंतर 1960 आपल्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, कारण आपल्या दृष्टीने इथं 1960ला गुजरात बनलेलं आहे आणि गुजरात हे 15 लिहिलं आहे, इथं महाराष्ट्र लिहिलेलं नाही आहे. याचं कारण हे पण असतं की आता हा राज्य पुनर्रचना किंवा पुनर्रचना जी झालेली आहे ती गुजरात बनवलेलं आहे, म्हणजे महाराष्ट्र जसेच्या तसं राहिलेलं आहे, त्यामुळे इथं गुजरात लिहिले, फक्त महाराष्ट्र नाही. तर गुजरात राज्य बनले 1 मे 1960ला, त्यामुळे आपण मुंबईसह आपल्याला महाराष्ट्र मिळालेला आहे, त्यामुळे आपण पण महाराष्ट्र दिन 1 मेलाच करतो. तर हे 1960ला गुजरात नवीन बनलेलं आहे, 16वं राज्य. त्यानंतर आता 17वं राज्य बनलेलं आहे ईशान्येकडे, नॉर्थ ईस्टला. नॉर्थ ईस्टला तोपर्यंत आपण हे बघितलं होतं की फक्त आसाम एकच राज्य होतं, आता इथं नागालँड पण राज्य बनलेलं आहे. आता 1966ला पंजाब आणि हरियाणा यांच्यामध्ये वाद होता, त्यातून हरियाणा हे नवीन राज्य बनलेलं आहे आणि त्यासाठी जरा थोडेसे दंगे पण झाले होते. 1966 साली हरियाणा बनलेलं आहे. त्यानंतर 1971 साली हिमाचल प्रदेश हे राज्य बनलेलं आहे, जे आधी केंद्रशासित प्रदेश होतं. आता त्यानंतर 1972 साली हे सगळे बदल जे झालेले आहेत हे सगळे ईशान्येकडे झालेले आहेत, नॉर्थ ईस्टला झालेले आहेत, कारण नॉर्थ ईस्टला त्या काळात जरा थोडीशी अशांतता होती. आता नॉर्थ ईस्टला ईशान्येला मणिपूर, त्रिपुरा आणि मेघालय ही नवीन राज्य बनलेली आहेत. यातली मणिपूर, त्रिपुरा ही केंद्रशासित प्रदेश होते आधी, तर आणि मेघालय हे एक राज्य बनलेलं आहे. तर 1972ला हे नॉर्थ ईस्टमध्ये खूप बदल झालेले आहेत. त्यानंतर आता 1975ला सिक्कीम हे भारताचं नवीन राज्य बनलेलं आहे आणि हे आपण बघितलं की हे मतदान घेऊन याचा भारतात समावेश केलेला होता. कलम 2ने याचा भारतात समावेश केलेला आहे, कलम 3ने याला राज्य बनवलेलं आहे. त्यानंतर पुढं काय झालेलं आहे तर 1987 साली मिझोरम हे एक राज्य बनलेलं आहे, अरुणाचल हे एक राज्य बनलेलं आहे आणि हे पुन्हा कुठले आहेत तर नॉर्थ ईस्टचे आहेत. तर त्यामुळं नॉर्थ ईस्टमध्ये खूप सारे बदल झालेले आहेत. आणि आता त्यानंतर गोवा हे भारताचं राज्य बनलेलं आहे. 1987 साली गोवा भारताचं राज्य बनलेलं आहे. तोपर्यंत गोवा हे केंद्रशासित प्रदेश होतं. गोवा हे 1961ला पोर्तुगीजांच्या ताब्यातून भारतात आलेलं आहे. त्यानंतर 1987पर्यंत हे स्वतंत्र नाही केंद्रशासित प्रदेश होतं आणि 1987ला स्वतंत्र राज्य बनलेलं आहे. आणि आता त्यानंतर 2000 साली 3 नवीन राज्य बनलेले आहेत, छत्तीसगड, उत्तरांचल आणि झारखंड. आता हे उत्तरांचलचं नाव बदलून उत्तराखंड झालेलं आहे, पण आपण हे पण बघू की नावांचे पण बदल झालेले आहेत. पण जेव्हा ते राज्य बनलं होतं तेव्हा ते उत्तरांचल बनलेलं होतं. आणि त्यानंतर 2014 साली तेलंगणा हे राज्य बनलेलं आहे. आता तेलुगू भाषिकांचं जे पहिलं राज्य बनलं होतं, म्हणजे भारतात
भाषावर प्रांत रचनेवरती जे पहिलं राज्य बनलेलं होतं तेच राज्य नंतर आता पुन्हा एकदा विभाजित झालेलं आहे. तेलंगणा वेगळं राज्य बनलेलं आहे, आंध्र प्रदेश वेगळं राज्य बनलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या शेजारी जो आधी आंध्र प्रदेश होता तो आता तेलंगणा शेजारी आहे महाराष्ट्र. तर आपण हे बघितलं की ही राज्य बनण्याची ही प्रक्रिया झालेली आहे. आता आपण बघू की कलम 3ने हे सगळे राज्य बनलेली आहेत. म्हणजे 14 राज्य होती त्याची आता 29 राज्य बनलेली आहेत. आता कलम 3ने अजून एक अधिकार मिळतो ते म्हणजे राज्यांच्या नावांचे बदल करायचे असतील तर ते संसद करते आणि त्यानुसार आपल्या राज्यांची नावं बदललेली आहेत. तर आपण आता बघू की कुठल्या कुठल्या राज्यांची नावं बदललेली आहेत. तर कलम 3ने जो अधिकार मिळतो संसदेला राज्यांच्या नावाचा बदल करण्याचा, तर हे कलम 3चा वापर करून हे राज्यांची नावं बदललेली आहेत. तर यामध्ये आता पहिलं काय होतं, संयुक्त प्रांत 1950, तर त्याचं नाव बदलून उत्तर प्रदेश झालेलं आहे. म्हणजे संविधान सभेच्या चर्चांमध्ये पण जे नोंदी आहेत तर ते याच्याच आहेत, संयुक्त प्रांत म्हणून नोंद आहे. उत्तर प्रदेश नावाचं राज्य नव्हतं त्यांना, संयुक्त प्रांत आहे. त्यानंतर 1969ला मद्रास हे जे राज्य आहे याचं नाव बदलून तामिळनाडू झालेलं आहे. त्यानंतर मैसूरचं नाव बदलून कर्नाटक झालेलं आहे. त्यानंतर लॅकाडीव, मिनिकॉय, मिनिदिवे ही बेटं आहेत, यांचं नाव बदलून लक्षद्वीप झालेलं आहे. त्यानंतर दिल्लीचं नाव बदलून दिल्ली NCR झालेलं आहे. आता हे फक्त नावात बदल नव्हतं तर हे जरा रचनेत पण बदल झाला होता. दिल्लीला विधानसभा पण मिळालेली होती. तर हे दिल्लीचं दिल्ली NCR बनलेलं आहे. तर याला NCR किंवा NCT पण म्हणतात. हे नॅशनल कॅपिटल रिजन म्हणून NCR आहे. तर दिल्ली NCR किंवा नॅशनल कॅपिटल टेरिटरी पण म्हणतात. पण हे दिल्लीचं नाव बदलून दिल्ली NCR झालेलं आहे. त्यानंतर आता उत्तरांचल 2000 साली हे राज्य बनलेलं. 2006 साली त्याचं नाव बदलून उत्तराखंड झालेलं आहे. आणि पाँडिचेरीचं नाव बदलून पुदुचेरी झालेलं आहे. आणि ओरिसाचं नाव बदलून हे ओडिशा झालेलं आहे. तर हे आपल्या राज्यांची बदललेली नावं आहेत. ही सगळी नावं हे कलम 3चा वापर करून, कलम 3ने जो संसदेला अधिकार दिलेला आहे त्याचा वापर करून हे सगळे राज्यांची नावं बदललेली आहेत. राज्यांची किंवा इथे केंद्रशासित प्रदेशांची नावं बदललेली आहेत. हे लॅकाडीव, मिनिकॉय, मिनिदिवे केंद्रशासित प्रदेश आहेत, दिल्ली केंद्रशासित प्रदेश आहे आणि हे पाँडिचेरी पण केंद्रशासित प्रदेश आहे. तर यांची पण नावं बदललेली आहेत ही केंद्रशासित प्रदेशाची. त्यामुळे कलम 3ने जो अधिकार मिळतो की राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या नावं बदलण्याचा त्याचा अधिकाराचा वापर करून, त्या अधिकाराचा वापर करून कलम 3नुसार हे नावं बदललेली आहेत. तर आता आपण बघितलं कलम 3चा वापर करून हे झालेले बदल. आता आपण कलम 3 बघितले, पहिले 3 कलम बघितलेले आहेत. आपल्याला टोटल 4 कलम बघायचे आहेत. भाग 1 मध्ये 4 कलम आहेत. तर आता आपण बघू भाग 1 मधलं हे 4थं कलम. तर कलम 4 आपल्याला काय सांगतं, तर कलम 4 आपल्याला आता इथं 2 गोष्टी बघायच्या आहेत. पहिली गोष्ट ही की जेव्हा किंवा समजा आता एका राज्यातून 2 राज्य होतील. समजा आता आंध्र प्रदेशमधून आपण म्हणू की तेलंगणा निर्माण झालं, तर आंध्रमधून आता एक आंध्र आहे आणि एक तेलंगणा आहे. तर आता हे काय झालं, तर एका राज्यातून 2 राज्य झालेली आहेत. आता हे एका राज्यातून जर 2 राज्य झालेली आहेत तर ह्या दोघांची नावं हे परिशिष्ट 1 मध्ये आहेत. आता तिथं हे बदल करावा लागेल आणि तेलंगणा निर्मितीसाठी तेलंगणा नवीन राज्य झाल्यानंतर तिथं परिशिष्ट 1 मध्ये तशा नोंदी कराव्या लागतील. म्हणजे आपल्या परिशिष्ट 1 मध्ये जे बदल करायचे आहेत, आता तो घटनेत बदल होत आहे त्यामुळे ते घटना दुरुस्ती होईल. आता दुसरी गोष्ट ही आहे की आंध्र प्रदेशमध्ये समजा आता जे काही राज्यसभेची सदस्य संख्या असेल ती आता आंध्र प्रदेशची सदस्य संख्या ही विभागली जाईल. तर हे विभागल्यानंतर पुन्हा यांच्या संख्या बदलतील. तर तसा बदल मग आपल्या परिशिष्ट 4 मध्ये होईल. परिशिष्ट 4 मध्ये काय आहे, तर कुठल्या राज्यातून किती राज्यसभेत सदस्य निवडून जातील, म्हणजे कुठल्या राज्यातून किती खासदार असतील राज्यसभेमध्ये ती संख्या आहे. पण आता आंध्र प्रदेशमधून म्हणजे अविभाजित आंध्र प्रदेशमधून आंध्र आणि तेलंगणामध्ये हे विभागतील. तर त्यामुळं हे परिशिष्ट 4 मध्ये पण हे बदल होतील. आता परिशिष्ट 1 मध्ये पण बदल होतोय, परिशिष्ट 4 मध्ये पण बदल होतोय. याचा अर्थ आहे घटनेत बदल होतोय.
मग हे घटना दुरुस्ती असेल का, तर कलम 4 असं सांगतं की हे जे बदल आहेत जे कलम 2 किंवा कलम 3ने झालेले असतील तर ते घटना दुरुस्ती मानले जाणार नाहीत. त्यामुळं जर आंध्र प्रदेशमधून समजा आंध्र प्रदेश आणि तेलंगणा हे नवीन राज्य निर्माण केले, कुठल्या अधिकाराने केले, कलम 3च्या केले. मग आपलं कलम 4 काय सांगते की 3ने जर बदल झालेला असेल तर तो घटना दुरुस्ती आहे का, तर नाही. त्यामुळं भलेही नवीन राज्य निर्माण झाल्यामुळं परिशिष्ट 1 मध्ये काही बदल करावे लागतील, परिशिष्ट 4 मध्ये पण बदल करावे लागतील, पण ते घटना दुरुस्ती मानले जाणार नाहीत. आणि घटना दुरुस्ती मानले जाणार नाहीत याचा अर्थ काय आहे, तर हे साध्या बहुमताने हे मंजूर किंवा नामंजूर करता येईल. साध्या बहुमताने हे मंजूर पण करता येतं. साध्या बहुमताने मंजूर केलं की हे नवीन राज्य निर्माण होईल, परिशिष्ट 1 मध्ये बदल होईल, परिशिष्ट 4 मध्ये बदल होईल, पण ते घटना दुरुस्ती नाही आहे. आता परिशिष्ट 1 मध्ये काय आहे तर राज्यांची नावे, परिशिष्ट 4 मध्ये काय आहेत, कुठल्या राज्यातून किती सदस्य जातील याची आपल्याला माहिती दिलेली आहे. तर हे आपलं कलम 4 सांगतं की कलम 2 किंवा कलम 3ने झालेले बदल हे घटना दुरुस्ती मानले जाणार नाही. तर हे झालं आपलं कलम 4 आणि आपण टोटल कलम 1, 2, 3 आणि 4 बघितले आणि भाग 1 मध्ये आपल्याला 4 कलम आहेत. त्यामुळे आता भाग 1चा आपला अभ्यास पूर्ण झालेला आहे.